मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करून सुद्धा जर आपल्याला हप्ता किंवा पैसे मिळत नसतील तर नेमकं आपण काय करायला पाहिजे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे। ज्या महिला ई-केवायसी करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल असा स्पष्टपणे माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यासाठी ई-केवायसी करण्याचे आव्हान सुद्धा वारंवार राज्य सरकारच्या माध्यमातून केले जात आहे। 18 नोव्हेंबर ई-केवायसी करण्याची ही अंतिम दिनांक आहे। आता आपण समजून घेऊया ई-केवायसी केल्यानंतर सुद्धा आपल्या बँक खात्यामध्ये जर हप्ता येत नसेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे। आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे, कारण हे सर्व पैसे थेट डीबीटी मार्फतच पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात आहेत। सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे डीबीटी ऍक्टिव्ह आहे, जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये आपण बसलेला आहात, ई-केवायसी आपली पूर्ण झालेली आहे आणि जे काही नियम आहेत त्या नियमाच्या मध्ये जर आपण बसत नसाल तर आपल्याला हप्ता पूर्णपणे बंद झाला हे आपल्याला आता समजून येणार आहे। म्हणजे ई-केवायसीचा काही फायदा होणार नाही हे सुद्धा समजून तुम्हाला घ्यायला पाहिजे। आता कोणकोणते नियम होते त्या नियमामध्ये आपण बसताय का हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी पहिला नियम सांगण्यात आलेला होता, वय वर्ष जर तुमचं 65 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळणार नाही। जरी तुम्ही ई-केवायसी केला असेल तरी सुद्धा तुमचा काही फायदा होणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। याचबरोबर जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या योजनेमधून ज्या महिलांसाठी योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त जर लाभ मिळत असेल तर ई-केवायसीचा तुमचा काही फायदा होणार नाही आणि ई-केवायसी जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला इथं काही होणार नाही किंवा पैसे सुद्धा तुमचे मिळणार नाहीत, हे मात्र तुम्हाला नक्की समजून घ्यायला पाहिजे। त्यानंतर आहे तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर आता यामध्ये एक अविवाहित महिला चालेल आणि दुसरी विवाहित महिला चालेल। पूर्वीपासूनच ही नियम आहे, जर तुमच्या कुटुंबात 2 विवाहित महिला असेल तर या योजनेमध्ये पात्र होऊ शकणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता जो पुढचा नियम होता, आयकर भरणारे सदस्य जे काही इन्कम टॅक्स भरतात असे जर तुमच्या कुटुंबात कोणी जर सदस्य असतील तर त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यानंतर बनावट कागदपत्रे जोडून आता भरपूर अशा खेड्यापाड्यामध्ये असेल किंवा कोणत्याही भागामध्ये असेल आधार कार्ड जे आहे त्यावरती वय कमी करून त्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत। मग अशा महिलांचे ई-केवायसीच्या नंतर तात्काळ त्यांना समजेल की आधार कार्डवरची मूळ जन्मदिनांक आहे आणि नंतर बनवण्यात आलेली दिनांक काय आहे हे त्यांना लगेच समजेल आणि त्यानंतर त्या महिला अपात्र या ठिकाणी ठरतील। आता त्यानंतर जर तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न जर असेल तर अशा महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेपासून दूर होणार आहेत। त्यानंतर जर तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहने असतील, यामध्ये ट्रॅक्टर वगळून सांगण्यात आलेलं आहे, जर 4 चाकी वाहने असतील तर अशा महिला सुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहणार नाहीत, त्यांना ई-केवायसी करून सुद्धा काही फायदा होणार नाही। जरी तुम्ही ई-केवायसी केलात तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात, हे मात्र नक्की तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे। जर तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल, ई-केवायसी तुमचं या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, जर ई-केवायसी पूर्ण झालेली असेल, या नियमाला सुद्धा आपण फॉलो करत असाल तर एक काम करायचं आहे, तात्काळ आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। जर डीबीटी ऍक्टिव्ह केला तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।